नमस्कार मित्र, मी आज मुद्दाम एक स्पेशल व्हिडिओ बनवत आहे काही कमेंटवर। आता शेतकऱ्यांच्या खूप कमेंट आहेत पानगळीवर, तर डेली 2, 4, 5, 10 कमेंट्स येतात। पानगळ होत नाही सर, पानगळ अशी झाली सर। कोणी म्हणते इथरेल सर मी 1.5 ml घेतलं तरी पानगळ झालं नाही सर, इथरेल मी 1 मिलियन घेतलं तरी पानगळ झालं नाही। हे बघा, पानगळ ॲट ए टाइम करायची नाही। अर्धी पानगळ हे त्याच्या तानामध्ये झाली पाहिजे। आपल्याला मध्यम जमीन असेल तर त्याला 20 दिवसाचा ताण देऊन 21व्या दिवशी आपल्याला पहिलं पाणी द्यायचं आहे। त्यासाठी मग एक पान आपण तानावर सोडल्यानंतर एक 6 ते 7 दिवसाला ते छाटणीच्या मार्गी लागा। छाटणी कंप्लीट करून घ्या। छाटणी कंप्लीट झाली त्याला आधी बोर्डोचा हात घेऊन टाका। बोर्डो अर्ध्या टक्क्याने घ्या। बोर्डो पहिला बोर्डो घेताना त्याच्यामध्ये सल्फर बुरशीनाशक 1 ग्रॅमने घ्या, म्हणजे हा एक पहिला पॅटर्न संपला। मग त्याच्यानंतर 2 ते 3 दिवसाला इथरेलचा पहिला हात घ्या। पहिल्या हाताचा मी किती घेतो 0.30, म्हणजे 600 लिटरला 200 मिली। त्याच्यासोबत 05234 600 लिटरला 6 किलो। ही पहिली फवारणी झाली। दुसरी फवारणी एक 3 दिवसाच्या अंतराने द्यायची। चौथ्या दिवशी इथरेल ती 600 लिटरला 300 मिली। त्याच्यासोबत 05234 द्या, 10 ग्रॅमने द्या, काही अडचण नाही। त्याच्यानंतर एक 2-3 दिवसाला क्युराक्रॉन 3 मिलीने घ्या। म्हणजे ह्या 3 फवारणीमध्ये असं काय ॲट ए टाइम पानगळ झाली पाहिजे असं नाही। त्याला टप्प्याटप्प्यानं जेवढी टप्प्यानं पानगळ कराल तेवढं ते मादी कळीसाठी अतिशय उपयुक्त राहील। त्यासाठी पानगळ करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट 1 मिलियन 1.5 मिलियन 2 मिलियन असं काही करू नका। ॲट ए टाइम पानगळ करायची नाही। आता ह्या प्लॉटवर बघा, तोच प्रयोग केलेला मी नेहमी तोच करतो। पहिलं 3 लिटरसाठी 1 मिली, दुसरं 3 लिटरसाठी 2 मिली, तिसरं क्युराक्रॉन 7। मला एकही पान दाखवा जुनं ह्याच्यावर। आता पानगळ पूर्ण झालेली आहे, चौकी पूर्ण आहे। चौकीमधून आता मावा दिसल्यामुळे आता हे रोगकिडीचे वेगळे व्हिडिओ टाकतच आहे। त्या हिशोबानं आता दुसरी गोष्ट अशी एक कमेंट प्राप्त झाली होती। आता पानगळीच पहिलं करतो। हे बघा, आहे पान नाही, हे बघा आता 1 मिनिट मोड बाबा इथं। हे बघा, त्याला 31 तारखेला पहिलं पान दिलेलं आहे। पान आहेत, हिरवे आहेत, गळतील ना। त्याचं वय झाल्यानंतर पान राहत नाही। प्रत्येक गोष्टीला वय आहे। त्यासाठी जास्तीत जास्त इथरेल वापरण्याचं कमी करा। इथरेल प्रमाणात वापरा। 05234 प्रमाणात घ्या, 10 ग्रॅम पर्यंत, 8 ते 10 ग्रॅम पर्यंत। 052 पोट्या सुद्धा तसंच घ्या। त्यासाठी पानगळ होत नाही ह्याची काळजी करू नका। हे म्हातारं पान झाले, वय झालेल्याचं, वय झाली गळून जा। तुम्हाला तू पान दाखवलं ना, विषय संपला।